Hello students, in this video we are going to learn first chapter of 8th standard mathematics, rational and irrational numbers म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्या. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप ऑफ नंबर्स एकदम डिटेलमध्ये पाहिला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक आय बटनवरती देतो आहे. पहिल्यांदा तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे टाइप ऑफ नंबर्सवरती तुम्हाला आयुष्यात कधी कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे. आता या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. चला तर मग पाहूयात. रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स पाहण्या अगोदर आपण काही बेसिक टाईपचे नंबर्स रिकॉल करूयात. दॅट इज नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि इंटिजर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे काय? जे 1पासून सुरू होतात आणि इन्फिनिटीपर्यंत असतात. होल नंबर्स 0पासून सुरू होतात आणि इन्फिनिटीपर्यंत असतात. आणि इंटिजर्समध्ये पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि 0 तिन्ही टाईपचे नंबर्स असतात. ते झाले इंटिजर्स. ठीक आहे. आता बघायचं आहे रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स म्हणजे काय? द नंबर्स ऑफ द फॉर्म m upon n आर कॉल्ड ॲज रॅशनल नंबर्स. हिअर m and n आर इंटिजर्स बट n इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे काय? तर असे नंबर्स जे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहिता येतात, ज्याचा डिनॉमिनेटर 0 व्यतिरिक्त कोणताही नंबर असू शकतो. ठीक आहे. ते झाले रॅशनल नंबर. हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ रॅशनल नंबर्स. ठीक आहे. याच्यामध्ये बघा न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहे, डिनॉमिनेटर नॉन झिरो आहे म्हणजे हा झाला रॅशनल नंबर. इथे पण सेम. आता तुम्ही म्हणाल या नंबर्सचा डिनॉमिनेटरच नाही आहे, राईट? मग हा रॅशनल नंबर कसं काय? तर जेव्हा डिनॉमिनेटर लिहिलेला नसतो तेव्हा त्याचा डिनॉमिनेटर असतो 1. करेक्ट. आता इथे 0 याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे असणार आहे 1. आता 0/1 हा रॅशनल नंबर आहे का? आपल्याला काय आहे? डिनॉमिनेटरला नॉन झिरो नंबर पाहिजे. ह्याच्या डिनॉमिनेटरला काय आहे? 1 आहे. म्हणजे हा 0सुद्धा एक रॅशनल नंबर आहे. ठीक आहे. सो याच्यानुसार जर आपल्याला मॅथमॅटिकली बघायचं झालं तर देअर आर इन्फायनाईट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही दोन रॅशनल नंबरच्या मध्ये जर आपल्याला बघायचं झालं की किती रॅशनल नंबर्स आहेत तर तिथे इन्फायनाईट रॅशनल नंबर्स असू शकतात. ठीक आहे. आता याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे असतात ते बघूयात. शो द फॉलोइंग रॅशनल नंबर्स ऑन द नंबर लाईन. म्हणजे असे काही रॅशनल नंबर्स दिलेले असतात आणि ते आपल्याला नंबर लाईनवरती शो करायचे असतात. ठीक आहे. आता हे आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत. काय आहे सोपी पद्धत? तर हा प्रश्न आपण 3 पार्टमध्ये डिवाईड करणार आहोत. पहिला पॉईंट आहे ड्रॉ द नंबर लाईन. ठीक आहे. म्हणजे एक सिम्पल नंबर लाईन ड्रॉ करायची. सेकंड पॉईंट डिवाइड ईच युनिट विथ रिस्पेक्ट टू द डिनॉमिनेटर ऑफ द गिवन नंबर. म्हणजे प्रत्येक युनिट दिलेल्या संख्येमध्ये जो डिनॉमिनेटरला नंबर आहे तितक्या पार्टमध्ये डिवाईड करायचा आहे. ठीक आहे. युनिट म्हणजे काय? 0 to 1 एक युनिट झालं, 1 to 2 आणखी एक युनिट झालं, असंच 0 to -1 एक युनिट. अशा प्रकारे हे जे युनिट्स आहेत हे डिनॉमिनेटरच्या संख्ये इतक्या पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. ठीक आहे. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 7/3, 2 आणि -2/3 हे रॅशनल नंबर्स नंबर लाईनवरती शो करायचे आहेत. त्यामुळे पहिला पॉईंट नॉर्मल नंबर लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. सिम्पल लाईन ज्याच्या दोन्ही बाजूला ॲरोज असतील, सेंटरला 0, राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट साईडला नेगेटिव्ह नंबर्स. ही झाली आपली नॉर्मल नंबर लाईन. पहिला पॉईंट क्लिअर. सेकंड पॉईंट काय आहे? डिवाइड ईच युनिट विथ रिस्पेक्ट टू द डिनॉमिनेटर ऑफ द गिवन नंबर. डिनॉमिनेटरला काय आहे? 3 आहे. त्यामुळं हा प्रत्येक युनिट 3 पार्टमध्ये डिवाईड करायचा आहे. ठीक आहे. युनिट म्हणजे काय? तर हा एक युनिट झाला, हा एक युनिट झाला, हा एक युनिट झाला, तसंच हा एक युनिट झाला, हा एक युनिट झाला. असे हे प्रत्येक युनिट आहेत. तर हे प्रत्येक युनिट आपण 3 पार्टमध्ये डिवाईड करायचं कारण डिनॉमिनेटरला 3 आहे. आता याच्यामध्ये पण एक ट्रिक आहे. आता हा युनिट जर 3 इक्वल पार्टमध्ये डिवाईड करायचा असेल तर मध्ये किती पॉईंट्स द्यावे लागतील हे बघायचं असेल तर काय करायचं? सिम्पली जितके पार्ट करायचे आहेत त्याला -1 करायचं आणि तेवढे डॉट्स एका युनिटमध्ये द्यायचे. ठीक आहे. डिनॉमिनेटरला किती आहे? 3. म्हणजे हे एक युनिट 3 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. 3 - 1 2 म्हणून याच्यामध्ये 2 पॉईंट्स दिले की 3 पार्टमध्ये डिवाईड होणार. हे झाले 2 पॉईंट्स. झाला 3 पार्टमध्ये डिवाईड 1 2 3. करेक्ट. तसंच पुढे सुद्धा आपण 3 पार्टमध्ये डिवाईड केलं. अशा प्रकारे प्रत्येक युनिट आपण 3 पार्टमध्ये डिवाईड केलं. किती डॉट्स द्यायचे? तर डिनॉमिनेटर -1 तितके डॉट्स दिले की इक्वल पार्टमध्ये डिवाईड होतं. ठीक आहे. आणि आता लास्ट पॉईंट काय करायचं? 0पासून हा जो न्यूमरेटर आहे तेवढे पार्ट्स काउंट करायचे. त्या पॉईंटला हा रॅशनल नंबर मार्क करायचा. ठीक आहे. आता काउंट करताना बघा, जर नंबर पॉझिटिव्ह असेल
तर 0च्या राईट साईडला काउंट करावे लागणार आणि जर नंबर नेगेटिव्ह असेल तर 0च्या लेफ्ट साईडला काउंट करायला लागणार. आपण पहिला काय मार्क करतो आहे 7/3 म्हणजे 0पासून राईट साईडला 7 पार्ट्स काउंट करायचे. सो लेट्स काउंट 1 2 3 4 5 6 अँड 7. न्यूमरेटर येईपर्यंत आपण काउंट केलं. हा झाला आपला 7/3 रॅशनल नंबरचा पॉईंट. ठीक आहे. आता सेकंड नंबर आहे 2 तर सोपंच आहे, हा आहे 2. ठीक आहे. आणि थर्ड नंबर आहे -2/3. आता नेगेटिव्ह साईन आहे म्हटल्यानंतर 0च्या लेफ्ट साईडला काउंट करायला लागेल. किती काउंट करायला लागेल 2 येईपर्यंत, म्हणजे 2 पार्ट्स काउंट करायला लागतील. हे झालं 1 अँड 2 म्हणजे इथे येणार -2/3. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. त्याच्यामध्ये आणखीन काही एक्झाम्पल्स येतील जे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल. त्यामुळे जर पद्धत सोपी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, म्हणजे एक्सरसाइज जेव्हा सॉल्व करू तेव्हा ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.